या भोंदू खरातच्या प्रकरणामध्ये आता नवनवी माहिती समोर येते। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे। खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता आहे। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स, ऑडिओ क्लिप्स मधून धक्कादायक पुरावे समोर येत आहेत। आशीर्वादाच्या नावाखाली हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण, जमीन व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचा वापर झाल्याचा तपासाचा अंदाज आहे। तर मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ईडी चौकशी होणारच। देवदर्शनाच्या नावाखाली कर्नाटकामध्ये बनावट खातं उघडल्याचा देखील आरोप आहे। पॅन आधार वापरून सहकारी पतसंस्थांमध्ये खातं उघडल्याची माहिती आहे। नगरमध्ये खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। खरात सध्या पोलीस कोठडीत। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे आणि सविस्तर तपशील किरण यांच्याकडून। किरण, विक्रांत, खरातनं नाशिकसह अहिल्यानगर असेल किंवा पुण्यातील असेल अशा अनेक बड्या प्रस्थानच्या व्यक्तींच्या काळ्या पैशातून वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता घेतल्याचं एसआयटीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। काळ्या पैशांची कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची यासाठीचा खरातचा प्लॅन असायचा। हवाला रॅकेटमध्ये देखील खरातचा संशय आहे आणि अशा सगळ्या अनुषंगानं मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा अनेक ठिकाणी खरातच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या आहेत। पुण्यातील एका बिल्डरने खरातच्या सहकार्याने सुमारे 300 कोटींचा काळा पैसा असलेला व्यवहार केल्याची माहिती मिळते। पुण्याच्या सीमावर्ती भागामधील जमिनीच्या व्यवहारात नाशिकच्या पैशांची झालेली गुंतवणूक चौकशीच्या फेऱ्यात आलेली आहे। अशातच नाशिक शहरातही 2 बड्या बांधकाम व्यावसायिकांची खरातच्या माध्यमातून वादग्रस्त जमिनी लाटल्याचं निष्पन्न होत आहे। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये खरातचे अनेक बिल्डरांसोबतचे असलेले नाते, त्यांच्या माध्यमातून झालेले व्यवहार चौकशीच्या रडारवर आलेले आहेत। नाशिकसह पुण्यातील 5 जण या रॅकेटमध्ये असल्याची चर्चा आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता एसआयटीच्या माध्यमातून कारवाई केली जाते। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।